बीडमध्ये भाजपकडून लोकसभेसाठी कोण या मुद्द्यावर पक्षांतर्गत बराच खल झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे। तर दुसरीकडे अमरावतीची जागा महायुतीमध्ये भाजपकडे जाईल आणि तिथं सध्या खासदार नवनीत राणा उमेदवार असतील अशी चर्चा आहे। बीडमध्ये भाजपकडून लोकसभेसाठी कोण या मुद्द्यावर पक्षांतर्गत बराच खल झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे। तर दुसरीकडे अमरावतीची जागा महायुतीमध्ये भाजपकडे जाईल आणि तिथं सध्या खासदार नवनीत राणा उमेदवार असतील अशी माहिती आहे। दुसरीकडे विद्यमान खासदार पंकजा मुंडे यांचे दुसऱ्या पद्धतीनं राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे। 2014 ची पोटनिवडणूक आणि 2019 ची सार्वत्रिक निवडणूक या दोन्हीमध्ये पंकजा जिंकल्या होत्या। त्यावेळी त्यांचे बंधू धनंजय हे त्यांच्या विरोधात प्रचाराला उतरले, मात्र त्यावेळी चित्र वेगळं आहे। पंकजा यांना उमेदवारी पक्की मानली जात असताना धनंजय हे त्यांच्या प्रचारात दिसतील। अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्याकडून लढू शकतात। शिवसेनेचे धनुष्य बाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि अमरावतीच्या मतदारांना हे चिन्ह अंगवळणी पडलं आहे। त्यामुळे नवनीत यांनी शिवसेनेकडून लढावं असा आग्रह झाला होता, तर अपक्ष लढल्यास पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव भाजपनं अमान्य केल्याचं समजतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची एक समिती भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्रासाठी नेमली आहे।